नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर हरतालिकेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी हरतालिकेचे व्रत खूप महत्त्वाचे आहे. हरतालिकेचे व्रत हे कठीण व्रतापैकी एक समजलं जातं. तर हे व्रत मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करणार आहे मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघितलं तुम्ही, सगळ्यात आधी मी बघा ती ज्या ठिकाणी मी व्रताची पूजा करणार आहे त्या ठिकाणची आधी जागा पुसून घेतली स्वच्छ अशी. त्यानंतर खाली पावले काढून घेतली, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं, थोड्या अक्षत्या वाहून घेतल्या आणि फूल वाहून घेतलं आणि भूमीची पूजा करून घेतल्यानंतर मी पाट मांडून ठेवला आणि पाट नंतर स्वच्छ पुसून घेतला बघा. आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य काय काय आहे ते तुम्हाला दाखवलं बघा मी. तर पत्री लागणार आहेत आपल्याला 16 प्रकारच्या पत्री, फुलं, नंतर धोतराचं फूल, पान आणि ओटीचं साहित्य, हे सगळं साहित्य लागणार होतं बघा. आणि अगदी कमी साहित्यात तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ज्याच्याकडे मूर्त्या आहेत किंवा ज्याच्याकडे मूर्ती नाही त्यांनी सुद्धा ही पूजा बघू शकता मी कशा प्रकारे मांडलेली आहे. तर माझ्याकडे काही मूर्त्या नाहीत सखी पार्वतीच्या आणि हरतालिकेचीही. तर मी बघा इथे वाळूनेच बघा शिवलिंग काढून घेतले आहेत. आणि या दिवशी वाळूचे खरंच खूप महत्त्व आहे. आणि ज्यांना कुणाला वाळू मिळत नाही तर त्यांनी आपल्या ज्या कुंडीत झाडे लावलेली असतात, म्हणजे तुळशीच्या कुंडीतली तुम्ही वाळू घेऊ म्हणजे वाती घेऊ नका. तर इतर म्हणजे फळांच्या फुलांच्या झाडाच्या कुंडीतल्या तुम्ही माती घेऊ शकता. ती माती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर तुम्ही अशा शिवलिंग काढू शकता. तर मी हे शिवलिंग काढून घेतलं बघा. आणि नंतर सखी, कारण माता पार्वतीने हे व्रत आहे ते तिच्या सखींबरोबर केलं होतं, त्यामुळे आपल्याला 5 सख्या काढून घ्यायच्या आहेत बघा. आणि एक माता पार्वती आणि एक शिवलिंग. तर मी बघा अशा प्रकारे माता पार्वती आणि तिच्या सख्या 5 अशा हे काढून घेतले बघा प्रतिमा. आणि शिवलिंग पण काढून घेतलं. आणि ते वाळूनच काढायचं आहे, कारण की ह्या दिवशी वाळूचं खूप महत्त्व आहे बघा. आणि कुणाकुणाला वाळू ही मिळत पण नाही. तर प्रतिमा काढून घेतल्यानंतर बघा सगळ्यात आधी मी हे दीप प्रज्वलित करून घेतलं बघा. त्याआधी अक्षता थोड्या वाहिल्या, त्यामध्ये हळदी कुंकू आणि नंतर जिथे दिवा लावले आहे त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं. एक फूल वाहून घेतलं बघा, कारण सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्याला नमस्कार करून घ्यायचा. आणि नंतर बघा मी गणपतीला अभिषेक घालून घेतला. अभिषेक तुम्ही आधी 5 पळ्यांनी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा, नंतर 5 दुधाने अभिषेक घालून घ्यायचा 5 फळ्या, आणि नंतर आणि स्वच्छ पाण्याने 5 वेळा अभिषेक घालून घ्यायचा. आणि लास्टच्या पळीत अभिषेक घालताना त्यामध्ये हळदी कुंकू, थोड्याशा अक्षता वाहून त्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि अभिषेक घालून घेतल्यानंतर गणपतीला आपल्याला दुर्वा आघाडा घालून घ्यायचा आहे. नंतर कापसाचं वस्त्रसुद्धा मी घालून घेतलेलं आहे बघा. एक फूल अर्पण केलं आहे. आणि नंतर माता पार्वती आणि तिच्या सगळ्या सख्या यांनासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि नंतर बघा त्यांना फुलंसुद्धा ठेवून घ्यायची. मग अशा प्रकारे मी झेंडूची फुलंच घेऊन आलेले बघा, कारण की इथं एवढं असं झाडं नाही आहेत की प्रत्येक प्रकारची फुलं घेऊन यायला. त्यामुळं बघा जे शक्य होईल ती मी फुलं घेऊन आलेली. आणि नंतर माता पार्वती आणि तिच्या सखीला मी कापसाचे वस्त्र घालून घेतले. आणि नंतर एक विडा ठेवला. 2 विडे करायचे आहेत बघा, एक गणपतीसाठी आणि माता पार्वतीसाठी. त्यावरती आपल्याला सुपारी, हळकुंड आणि 5 प्रकारचे हे ठेवायचे आहेत बघा. सुपारी, हळकुंड, मी इलायची ठेवली आहे, सुपारी, आणि त्यावर 1 रुपयाचा शिक्का. आणि ते ठेवून घेतल्यानंतर 2 विडे मांडून घेतले मी, त्याला हळदी कुंकू पण वाहून घेतलं. आणि नंतर आपल्याला शिवलिंगावरती 2 पळ्यांनी अभिषेक करायचा आहे, नंतर दुधाने अभिषेक करायचा, नंतर आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा शिवलिंगावरती. आणि नंतर ही 16 प्रकारची पत्री घ्यायची असते. आंब्याची पानं आहेत बघा, परत बेलाची पत्र, आघाडा आणि भरपूर अशी प्रकारची पानं असतात. ज्याला कोणाला शक्य होईल त्यांनी सगळ्या प्रकारची 16 प्रकारची पत्रे घेतात, पण इथं काही शक्य नव्हतं. आता मी ही बेल वाहत आहे बघा.
तर बेलाची अशी 3 प्रकारची 3 जोडलेली जी बेलं असतात ती खूप महत्त्वाची असतात आज. आणि अशी सरळ ठेवायची नाहीत, बेलाची पानं आहेत ती उरपाटीच ठेवायची पिंडीवरती, शिवलिंगावरती जे आपण प्रतिमा काढली त्याच्यावरती. आणि नंतर आपल्याला गुलाल वाहून घ्यायचा आहे, गुलाल किंवा बुक्का वाहून घ्यायचा. आणि तिथं सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती कापसाची वस्त्र घालून घ्यायची आहे. मग कापसाची वस्त्र काय मी आणले नव्हते बाहेरून, त्यामुळं मग घरातच कापसाचे वस्त्र त्याला मी हळदी कुंकू लावून घेतले 5 बोटं. आणि तेच मग मी म्हटलं की वस्त्र म्हणून वापरू शकतो आपण. तर ज्यांनी कुणी आणलेलं नाही त्यांनी असंच करा, मी पण तसंच केलं आहे बघा. आणि नंतर बेलाची पानं परत कुठले कुठले तुम्ही पत्रे आणलेले आहेत ती पण अर्पण करून घ्यायची शिवलिंगावरती. आणि हा बुक्का आहे तो पण तुम्ही अर्पण करू शकता. आणि ही आंब्याची पानं सुद्धा बघा मी आता सगळ्या शिवलिंगावरती ठेवून घेते. धोतराचं फूल आणि फळ हे पण खूप महत्त्वाचं असतं बघा. आणि नंतर सगळं पूजा मांडून झाल्यानंतर मी म्हटलं की सखी म्हणजे पार्वतीसाठी आपल्याला, माता पार्वतीसाठी आपल्याला ओटी पण द्यायची आहे. आणि ओटीचं साहित्य बघा, ओटीचं साहित्यात मी घेतलं आहे बघा, एक ब्लाऊज पीस घेतला आहे, हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम असं 5 प्रकारचं ठेवलं आहे. आणि असलं तर अक्षता पण होऊन घ्यायच्या, म्हणजे एखादं काय राहिलं असलं तर आपल्या अक्षतांना भरून येतं. तर नंतर बघा मी वाण म्हणून माता पार्वतीसाठी बांगड्या पण घेतलेल्या आहेत. बांगड्या, काजळ, आरसा, कंगवा, मेहंदी, म्हणजे ह्या 5 प्रकारच्या वस्तू तुम्ही ठेवू शकता. किंवा जरी बांगड्या जरी असल्या नुसत्या तरी त्या ठेवू शकता तुम्ही. तर त्या वाण म्हणून देण्यासाठी आहेत. तर ह्या अशा प्रकारे बघा मी पूजा करून घेतलेली आहे, साधी सोपी, म्हणजे जास्त काही सामान वगैरे असं काही घेतलेलं नाही. आणि नंतर बघा मी तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, खडीसाखर, साखरेचा नैवेद्य किंवा दुधाचा नैवेद्य पण दाखवू शकता. तर मी दूधच घेतलं होतं. आणि नैवेद्य ठेवताना त्याच्या आधी खालती चौकोन भरून काढायचा आणि त्यावरतीच नैवेद्य ठेवावा, असाच नैवेद्य ठेवायचा नाही. आणि नंतर हे सगळं पूजा झाल्यानंतर म्हणले की थोडीशी रांगोळी पण काढून घेऊया बाजूने. तर ह्या अशा प्रकारे साधी सोपी पूजा मी केलेली आहे बघा. आणि व्हिडिओला पोस्ट करण्यासाठी खूप वेळ लागला मला, तर लाईटीचा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे मी वेळ झाला मला व्हिडिओ पोस्ट करायला. तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघा. आणि कशी मी पूजा केली आहे, साधी सोपीच पूजा आहे. जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर ही बघू शकता तुम्ही रांगोळी पण काढून घेतली मी आता. आणि रांगोळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता थोडं हळदी कुंकू पण वाहून घेणार आहे, कारण पांढरी रांगोळी तशीच ठेवायची नसते ती, त्यामुळे मी आता हळदी कुंकू पण त्यामध्ये थोडं वाहून घेते बघा. आणि हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर तुम्ही कापूर परत धूप पण लावून घ्यायचं आहे. कापराचं आणि धुपाचं खूप महत्त्व आहे. तर अगरबत्ती ही लावून पण घ्यावी. आणि नंतर सगळ्यांनी हरतालिकेची आरती, हरतालिकेची कथा आणि शंकराची आरती देखील म्हणावी. आणि हा उपवास आहे तो उद्याच्या दिवशी सोडतात. तर हे बघू शकता तुम्ही, अशी साधी सोपी पूजा मी मांडून घेतली, धूप वगैरे लावून घेतला बघा मी. जर ह्या पूजेमध्ये जर तुम्हाला काही कमी वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जसं मला येईल तशी मी पूजा मांडलेली आहे. तर तुम्हाला जर काही कमी जास्त वाटत असेल व्हिडिओमध्ये तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर ही अशी होती बघा साधी सोपी माझी पूजा झालेली आहे. माझी सगळी पूजा मांडून धूप वगैरे अगरबत्ती लावून सगळं. तर चला मग व्हिडिओ कसा वाटतो नक्की मला सांगा. भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.